काय खरं ना माय, रीलमध्ये आणि रियालिटीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हे आमचे फळं यायच्या आधी 20 रुपये आणि 30 रुपये भाव होता म्हणा रीलमध्ये. आणि रिअलमध्ये आता आमचा प्लॉट आला तर भाव संपला. ही आहे शेतकऱ्याची खरी परिस्थिती. मला नाही वाटत रिअल शेतकरी पुढं जाते कुठे बी. रिअल शेतकऱ्याचं तर नशिबात फक्त कष्ट, मेहनत, बस एवढंच आहे. ते फक्त एडिटिंग करणारे, चांगली एडिटिंग करून रील टाकणारे लोक आणि फक्त विळा घेऊन शेतात नावाला, ज्याच्याकडे जमीनसुद्धा नाही, नावाला जाणारी लोक, तेच इंस्टाग्रामवर फेमस होतात आणि त्यांचेच व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जातात. माझ्या नवऱ्याला तर म्हणलं दिवस रात्र मेहनत करते तर बिचारी. माझ्या नवऱ्याला तर एडिटिंग कर म्हणलं, व्हिडिओ टाका म्हणलं, 24 तास, रात्री तर 12 वाजता घरी आले. आणि एडिटिंग करा, रील टाका म्हणलं तर माझा नवरा म्हणते भाई मला एडिटिंगमधलं त्याला ही बी माहीत नाही, त्याला तो काहीच जमत नाही. मग हे जमाना खरंच खऱ्याचं नाही. इथं फक्त ज्याला एडिटिंग जमते ना तेच पुढं जाते. माझ्या नवऱ्याला तर एडिटिंगचं ही बी जमत नाही. म्हणूनच मेहनत करून मागे आहे शेतकरी. 8 वर्षात बिचारा कंटिन्यू मेहनत करायला, तर एका वर्षात कुठंच गेले नाही. ना जागा बदलली ना मेहनत बदलली, फक्त मेहनतीची किंमत मात्र बदलली नक्की. ही आहे रियालिटी, ही रील नाही. हे आम्ही खरे मालक होते शेताचे.